जय हिंद. आज तारीख आहे 9 मे आणि ऑपरेशन सिंदूरचा आजचा तिसरा दिवस आहे किंवा जो दहशतवादी हल्ला 22 तारखेला झाला होता त्याचा आज 8+2 म्हणजे जो 17वा दिवस आहे. तर काल काय घडलं या सगळ्या घटनांचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले पाकिस्ताननी आपल्यावरती बदला घेण्याकरता आपली जी विमानतळ होती त्यांच्यावरती फायर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी 2 शस्त्र वापरली. एक तर क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आणि दुसरे ड्रोन्स. तर त्यांनी या विमानतळावरती जो हल्ला केला यामध्ये आपल्या ज्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होत्या त्यांनी ते सगळे हल्ले त्याला बाद केलं आणि कुठलंही ड्रोन म्हणजे कुठल्याही ड्रोनला आपलं कुठल्याही प्रकारचं नुकसान करता आलं नाही आणि आपली एक पण कॅज्युअल्टी या हल्ल्यामध्ये झाली नाही. म्हणजे हा हल्ला जो होता पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आला. त्याचं कारण असं की आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती अत्यंत उत्तम होती. वेगवेगळ्या माध्यमातून जी माहिती विमानांविषयी किंवा ड्रोन विषयी किंवा मिसाईल्स विषयी येत असते ती एकत्रित केली जाते. सॅटेलाइट मधून येते, ड्रोन्स जे आकाशात भिरत्या काढतात त्याच्यामधून येते, रडार्सच्या माध्यमातून येते, आपलं जे अवॅक नावाचं विमान असतं त्याच्या माध्यमातून येते. ही माहिती गोळा करून मग त्या टार्गेटवरती योग्य वेपननी त्याला फायर केलं जातं. तर याच्यामध्ये एक सुद्धा पाकिस्तानचं ड्रोन आपल्याकरता काही नुकसान करू शकलं नाही. दुसरं जे होतं ते पाकिस्ताननी LOC वरती मोठ्या प्रमाणामध्ये तोफा यांचं फायर केलं. तोफांची रेंज ही 5 किलोमीटर पासून तर 15-20 किलोमीटर 25 किलोमीटर सुद्धा असू शकते. तर त्यांनी सिव्हिल वस्तीवरती पुंछच्या फायर केल्यामुळे तिथे आपले 16 जण मारले गेले. ही दुःखाची बातमी आहे. परंतु आपण जे रिटॅलिएशन केलं ते आपण फक्त जे पाकिस्तानच्या चौक्या होत्या त्यांचे हेडक्वार्टर्स होते अशाच ठिकाणी आपण केलं आणि पाकिस्तानी सैन्याचं आपण नुकसान जे आहे ते चालू ठेवलं. अनेक जण विचारतात की युद्ध सुरू झालं की नाही. युद्ध खरं तर 22 तारखेला सुरू झालं होतं. हे पाकिस्तानच्या विरोधातलं एक बहुआयामी आणि 3 फ्रंट वॉर असं होतं आणि यामध्ये आपल्याकडे असलेल्या विविध ताकदी म्हणजे आर्थिक युद्ध आहे, मानसिक युद्ध आहे, याच्याशिवाय डिप्लोमॅटिक वॉर आहे. याच्या सगळ्यांचा आपण पाकिस्तानच्या विरोधात उपयोग करतो आहे आणि त्यामध्ये लष्करी कारवाई हा सुद्धा एक उपाय होता आणि कालच्या हल्ल्यामध्ये फक्त ड्रोन आणि क्षेपणास्त्र ही वापरण्यात आली. त्याच्यानंतर आपण जो प्रतिहल्ला पुन्हा केला तर जी पाकिस्तानची जी मोठी विमानतळ आहे एक तर लाहोर आहे, रावळपिंडी आहे, कराची आहे याच्यावरती आपण हल्ला केला आपल्या ड्रोनच्या मदतीने. त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळसं यश मिळालं. ही जी आपण ड्रोनच्या हल्ल्यामध्ये वापरली ही मेक इन इंडिया खालती भारतामध्ये तयार झालेली ड्रोन्स होती आणि अतिशय उत्तम अशी ड्रोन होती. आपल्याला कल्पना असेल की एक बँगलोरची कंपनी आहे ज्यांनी ही ड्रोन बनवलेली होती आणि या आणि या ड्रोनला जे टेक्निकल कोलॅबोरेशन होतं एका इस्रायली कंपनीचं होतं आणि अडानी डिफेन्सनी त्याला फायनान्स पुरवलेला होता. तर ही ड्रोन्स आपण 2021 किंवा 22 मध्ये भारतीय सैन्यात सामील केली होती. तर या ड्रोनचं वैशिष्ट्य असं होतं की याची रेंज 100 किलोमीटरच्या आसपास आहे. याचं पेलोड म्हणजे जे स्फोटक पदार्थ ते कॅरी करतात ते 5 ते 10 किलो असू शकतं आणि लॉयटरिंग ॲम्युनिशन आहे म्हणजे ते आकाशात टार्गेटवरती गेल्यानंतर तिथे 1-1.5 तास सुद्धा फिरू शकतं आणि गरज पडली तर नेमकं त्याच वेळेला ते फायर करता येतं. तर हे एक अतिशय स्वस्त आणि लो मेंटेनन्स वालं ड्रोन आहे जी अत्यंत प्रभावी ठरली आणि आपण आपल्याला पाकिस्तानचं जे एअर डिफेन्स होता खास तर लाहोर शहराचा तो आपल्याला बरबाद करता आला. आता प्रश्न असा होतो की जी लाहोर शहराची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती ती फारशी इफेक्टिव्ह पडली नाही. म्हणजे अर्थ एवढाच की पाकिस्तान जी चीनचे तंत्रज्ञान वापरत आहे ते फारसं चांगलं नाही असं दिसून येत आहे. कारण पाकिस्तानची जी विमान आहेत JF-17 वगैरे ही सगळी चीनी बनावटीची आहे. 50% सुद्धा ती ऑन रोड नाहीये. तर म्हणजे आणि पाकिस्ताननी जो एक पाकिस्ताननी जो करार केला होता USA बरोबर त्याप्रमाणे जी F-16 नावाची जी विमानं होती ती फक्त दहशतवादी विरोधी अभियानाकरता वापरायचं असं ठरलं होतं. परंतु पाकिस्तान ती आता वापरतो आहे भारताच्या विरोधात. तर त्याच्यामुळे त्यांनी अमेरिकेचा असलेला करार तोडलेला आहे. तर त्याच्यामुळे एवढं नक्की की म्हणजे
अमेरिकेने त्याच्यावरती आता म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, कारण त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. आता पाकिस्तान काही देशांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जरा हे युद्ध थांबवा वगैरे, परंतु आपण हे युद्ध थांबवणार नाही. आपलं या युद्धामध्ये एम अगदी साफ आणि क्लिअर आहे. आपल्याला दहशतवाद्यांचे कॅम्प जर पासून कुठले दिसले तर त्यांना बर्बाद करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला पाकिस्तानी सैन्याचं बर्बादी करायची आहे आणि त्यांची ताकद कमी करायची आहे. त्याच्यामुळे जर गरज पडली तर आपण पाकिस्तानची पारंपरिक युद्ध करून आपण पाकिस्तानचे 3 किंवा 4 तुकडे हे तयार करू शकतो. तर आता थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे युद्ध आहे सुरू आहे. पुन्हा त्यातून काय होईल, येणाऱ्या काळामध्ये ड्रोन्स पुन्हा वापरले जातील का, क्षेपणास्त्र पुन्हा वापरले जातील का, त्याशिवाय पारंपरिक हल्ला केला जाऊ शकतो का, अनेक ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण हल्ला हा POK मध्ये करू शकतो, आपण हल्ला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावरती करू शकतो, आपण हा हल्ला जो आहे वाळवंट जे आहे समोर राजस्थानच्या तिथे असलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती करू शकतो. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शनचा वापर कसा करायचा, कधी करायचा हे सैन्य येणाऱ्या काळामध्ये ठरवेलच. परंतु एवढं नक्की आहे की हे युद्ध आता सुरू झालेलं आहे आणि हे पुष्कळ दिवस चालण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही आणि आपल्याला एका लंब्या युद्धाकरता तयार राहावं लागेल. आपलं रस्ता बरोबर आहे, आपण करत असणाऱ्या कारवाया पण बरोबर आहे, परंतु युद्ध हे लगेच संपणारं नाहीये, याला वेळ लागेल. आता या युद्धामध्ये फक्त चीन पाकिस्तानला मदत करत आहे आणि तुर्कस्तान त्यांना मदत करत आहे. मी पहिलेही म्हटलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो की तुर्कस्तानवरती आणि चीनवरती कंप्लीट आर्थिक बहिष्कार झाला, त्यामुळे त्यांची भारताच्या विरुद्ध युद्ध करण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल. बाकी सगळे देश भारताच्या बाजूनी आहेत. भारताला सांगतायत की युद्ध जास्त वाढवू नका, पण तसं नाही. आपण युद्ध जोपर्यंत खेळत राहू तोपर्यंत आपल्याला जे पाकिस्तानचं नुकसान करायचं आहे जे पूर्ण होत नाही आणि त्याची क्षमता कमी होत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. शेवटचा मुद्दा असा आहे की हे जे चित्रांकन केलं जात आहे TV चॅनलवरती, त्यामुळे एक घबराटीचं वातावरण निर्माण होत आहे. खरं म्हटलं तर हे जे ड्रोनचे हल्ले झाले हे फक्त काही मिनिटातच संपलेले होते, त्यानंतर काही झालं नव्हतं. म्हणून एक युद्धाचा जो ज्वर आहे तो आपल्या 24 तास न्यूज देणाऱ्या TV चॅनल्सनी सुरू केला होता. तर याच्यामुळे विनाकारणच सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण होत होतं. आता हे जे युद्ध आहे सध्या हे फक्त जे काश्मीर मधले भागातले जे सीमावर्ती भागातले लोक आहेत त्यांचं आयुष्य सध्या आता खंडित झालेलं आहे. परंतु पाकिस्तानची भारताच्या इतर भागामध्ये म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये युद्ध करण्याची क्षमता नाहीये. परंतु आपल्याकडे मुंबई किंवा अशा भागामध्ये सैन्याची कॅन्टॉनमेंट आहेत वगैरे, तर तिथे युद्ध होऊ शकेल का? जास्त काळजी करू नये. आपली पाकिस्तानपासून स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता ही चांगली आहे. विनाकारण अफवा पसरू नका, खोट्या बातम्या पसरू नका. जे सोशल मीडियावरती येतं त्याच्यावरती विचार ठेवू नका. विनाकारण व्हॉट्सअपवरती मेसेजेस पास करू नका. ज्या बातम्या सरकारी सूत्राकडनं येतात म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं जे ब्रिफिंग होतं त्याच्यावरती फक्त लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला जास्त डोक्याला त्रास करून घेऊ नका. कारण तुम्ही जेवढं जास्त सोशल मीडिया बघाल, जेवढे व्हॉट्सअपचे मेसेजेस बघाल, विनाकारण तुमचा मानसिक त्रास हा वाढेल आणि तुम्हाला जगाची काळजी वाटायला लागेल. तर आरामात राहा. जर चुकून कधी सायरन वाजला तर जे तुम्हाला कारवाई सांगितलेली आहे सिव्हिल डिफेन्समध्ये ती कशी करायची ती करा. त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. जर चुकून एखादं ड्रोन जर आत आलं तर त्याच्यापासून आपलं रक्षण करण्याकरता ड्रोननी, पुन्हा रिपीट करतो, फारचं नुकसान होत नाही. एखाद्या जरी बिल्डिंगला जाऊन जरी त्यांनी टक्कर मारली तरी फारचं बिल्डिंगचं थोडंफार नुकसान होऊ शकतं. हे काही एरिया वेपन नाहीये जसं समजा तोफखाना आहे तसं. त्याच्यामुळे विनाकारण घाबरून जायचे कारण नाही, विनाकारण भयाचं वातावरण निर्मिती करायचे काही कारण नाही आणि विनाकारण या माहिती आपल्याला सरकारी सूत्राकडून मिळालेल्या नाहीये अशा माहित्या विनाकारण आपण व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती टाकण्याची काही गरज नाही. आपण एकच काम करायला पाहिजे, कुठलाही भडकाऊ मेसेज आला, कुठलाही चुकीचा मेसेज आला तर तो आपल्या पोलिसांकडे पाठवावा, सुरक्षा एजन्सीजकडे पाठवावा. यामुळे ते शोधून काढतील आणि अशा लोकांना पकडण्याचा प्रयत्न करतील. आज सुद्धा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढतोय असं नाही,
आज भारतामध्ये पाकिस्तानचे अनेक शेकडो हस्तक आहेत, की काही त्याच्यातले पत्रकार आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि ते चुकीची विधानं करत असतात. एक मोठे पत्रकार आणि त्यांच्याबरोबर झालेला एका जुन्या राज्यपालांचा जो इंटरव्ह्यू आहे तो YouTube वरती आहे आणि तो इतका देशद्रोही आहे की काय सांगायचं. तर अशा लोकांच्या वरती कायदेशीर कारवाई ही केलीच पाहिजे. कुठलेही भडकाऊ चुकीचे व्हिडिओ तुमच्या समोर आले तर त्याच्यावरती लक्ष देऊ नका. फार त्याची जी लिंक आहे ती पोलिसांकडे पाठवा, त्यामुळे पोलीस त्याच्या विरोधात कारवाई करतील. मी इथेच थांबतो. तुम्ही घाबरू नका, आरामात राहा. तुम्हाला बॉल बाय बॉल कॉमेंट्रीची गरज नाहीये. ज्या वेळेला काही मोठी बातमी तुम्हाला सरकारच्या मार्फत येईल असती तर त्यावेळेला फक्त ती बघा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे ब्रीफिंग बघा. जास्त इतरत्र सोशल मीडियामध्ये जाऊन शोधण्याची, ट्विटरवरती काय होतंय, फेसबुकवरती काय होतंय, युट्यूबवरती असे कुठले व्हिडिओ येत आहेत त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका. मी इथेच थांबतो. जय हिंद.